शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरीमध्ये घेतलं नाही. ते काम काय आहे, जी घटना घडली त्या दिवशी मग कुटुंबाकडे येतात. काय डाऊट आहे तुम्हाला? माझे फोन आलते का? ही नाराजी व्यक्त केली आहे संतोष देशमुखांच्या भावानं. संतोष देशमुख हत्या प्रकरणानं अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणानं राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय. हत्या होऊन 1 महिन्यांचा कालावधी झालाय, तरी देखील अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. त्याला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी देशमुख कुटुंब आता आंदोलन करणार आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास केला जातोय, परंतु आम्हाला एकदाही याबाबत माहिती दिली जात नाहीये. म्हणजे नेमका तपास कसा होतोय अशी प्रतिक्रिया देत तपासाबाबत देशमुख कुटुंबियांनी काही प्रश्न उपस्थित केले. सीआयडीचे अधिकारी कोणतीही माहिती देत नसल्यानं आम्ही आता आंदोलन करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय. 1 महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरीमध्ये घेतलं नाही. सीआयडीचं पहिलं काम काय आहे, जी घटना घडली त्या दिवशी मग कुटुंबाकडे येतात. काय डाऊट आहे तुम्हाला? बरोबर. तुम्हाला कोणाचे फोन आलते का? तुमचं काही म्हणजे अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही. आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत, आम्हाला लोक येतात भेटायला, तर तुम्ही 1 तास रोज वेगळा वेळ द्या. आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही 1 तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही. असं कुठलीच गोष्ट घडली नाही. कुटुंबियाचा जॉब वगैरे जॉब झाली. जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट आहे. आणि मी स्वतः गेलेलो आहे. बीडच्या ऑफिसला 2 वेळेस गेलो, केजला ऑफिसला 2 वेळेस गेलो. जॉब व्यतिरिक्त बरं का. तिथं जे काय घटना घडल्या तिथून बघितलेले आहेत. मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण विषय झाला. काय केलं होतं तुम्हाला? आरोपीचा फोटो दाखवला सुदर्शन घुलेचा, बालाजी तांदळे. त्याच्यावर काय इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशनने? लेखी अर्ज आहे, तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला गोविंद भाऊ, त्यांना द्या तुम्ही सगळ्यांना. अतिशय क्रूर पद्धतीनं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा संबंध मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडशी जोडला जातोय. याच प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची ही मागणी केली जाते. एकूणच काय तर या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. त्यामुळेच हे प्रकरण सबंध राज्यभर चर्चिलं जात आहे. दरम्यान या महिनाभराच्या काळात देशमुख कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या भावाच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही लढतोय. यामध्ये कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही. जातीचं राजकारण तर मुळीच नाही, असं धनंजय देशमुख वारंवार सांगतायत. आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीआयडीच्या तपासावरही त्यांनी ताशेरे ओढलेत. आता तरी या तपासाच्या हालचालींना सरकार वेग देणार का आणि देशमुख कुटुंबियांनी पुकारलेलं आंदोलन सरकार थांबवू शकेल का हे पाहणंही आता महत्त्वाचं असेल. या संपूर्ण प्रकाराबाबत तुमचं म्हणणं काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. अश्विनी जाधव केदारी, ब्युरो रिपोर्ट, लोकमत डिजिटल.